त्यांचं चिन्ह, त्यांचा पक्ष, इतर सगळ्या गोष्टी जोर जबरदस्तीने खेचून घेणं हे अत्यंत शोकांतिक आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. ठाणेकर जनता असो किंवा महाराष्ट्राची, आपली ही संस्कृती नव्हे. एखादी फूट पडली, त्या फूट पडल्यानंतर आपण स्वावलंबनी जर का बाजूला जाऊन स्वतःचं काहीतरी निर्मित केलं, काहीतरी तयार केलं तर गोष्ट वेगळी. तिघेसाहेब हे फक्त 2, 3, 5 जणांपुरते मर्यादित नव्हते. जे शेवटच्या क्षणापर्यंत भगव्याप्रती निष्ठा ठेवली, बाळासाहेबांच्या प्रती निष्ठा ठेवली. मला असं वाटतं फेक स्टोरी आहे. अनेक गोष्टी ज्या दाखवलेल्या आहेत त्या स्वतःहून काहीतरी एक काल्पनिक स्टोरी बनवून एक कमर्शियल मूवी आपल्याला दिसते. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर का बघितलं तर धर्मवीर 1 आणि 2 मुख्यमंत्री असो किंवा कोणी असो, हे नागरिकांच्या हातात असतं. त्याला जिंकवून देणं, त्याच्यावरती विश्वास ठेवणं हे नागरिकांनी केलेलं आहे. नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं की अख्ख्या महाराष्ट्रामधले चर्चेतले चेहरे फक्त मी आपल्या मुंबई आउटलुकवर घेणार आहे आणि त्या पद्धतीने आपण उमेदवारांना भेटतोय, नेत्यांना भेटतोय, त्यांच्याशी राजकीय चर्चा करतोय. मात्र आज मी असं एक व्यक्तिमत्व तुमच्यासोबत घेऊन आलो आहे. ते म्हणजे जनरली असं असतं की मतदारसंघामध्ये कोण उमेदवार आहेत त्यांच्या चर्चा होतात, पण ही जागा अशी आहे, हा मतदारसंघ असा आहे की ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला जाणून घ्यायचं की काय होणार आहे. आज आपल्यासोबत आहेत केदार दिघे सर. मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमची वेगळी ओळख करून देण्याची मला गरज वाटत नाही की महाराष्ट्रातल्या जनमानसांमध्ये तुमचा चेहरा चांगलाच परिचित आहे. ठाण्याला तुमचा चेहरा चांगलाच परिचित आहे. पण आत्ता ज्या विषयावरती आपण चर्चा करणार ते म्हणजे तुमच्यात आणि थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये होणारी लढत. काय वाटतं, कशी लढत आहे? खरोखर आनंद आहे की 3 वर्षाचा संघर्ष, त्या अगोदर युवासेनेचं निरीक्षक म्हणून मी काम करत होतो आणि आपल्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो की खरोखर ही वंदनीय बाळासाहेब आणि गुरुवर्य धर्मवीर आंदेकर साहेबांचे आशीर्वाद आहेत की एवढ्या वर्षाचं काम करत असताना आज उद्धव साहेबांनी, आदित्य साहेबांनी माझ्यावरती हा विश्वास दाखवला आणि एक मोठी लढत म्हणा किंवा एक चांगली लढत होईल या महाराष्ट्रामध्ये आणि लोकांना जे हवंसं आहे एक परिवर्तन, ते कदाचित ह्या निवडणुकीत आपल्याला दिसून येईल. एकंदरीत ठाण्यामधलं वातावरण कसं आहे? म्हणजे आता तुम्ही आतापर्यंत ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत असताना आणि आता थेट निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यापासून काय प्रेशर जाणवतं आहे? मला प्रेशर जाणवत नाही. याच्यापाठचं कारण असं आहे की 2 गोष्टी मी जसं सांगितलं, बाळासाहेब आणि दिघे साहेबांचे आशीर्वाद आणि पुण्य. दुसरी गोष्ट, 3 वर्ष ज्यावेळेला 3 वर्ष अगोदर जेव्हा संघर्ष काळ चालू झाला, मी जिल्हा प्रमुख म्हणून झालो, त्यावेळेला एक दडपण होतं की बाबा आपण हे कुठनं सुरुवात करावी. पण सर्वसामान्य जनता, जुने जाणकार शिवसैनिक दिघे साहेबांच्या काळापासून कार्यरत आहे, महिला आघाडी, युवा सेना आणि अनेक तरुण ज्यांचा संपर्क किंवा ज्यांचा संबंध येत नाही या राजकारणाशी, ते सगळे एकवटले. त्यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि ह्याच विश्वासावरती मी ठाण्याच्या ह्या निवडणुकीमध्ये उतरलो आहे. कारण की एक विश्वास आहे की ह्या वेळेला सर्वसामान्य जनता, ते जे अनेक गोष्टींपासून वंचित राहिलेले, जे बाजूला राहिलेले, ज्या अधिकार आहे त्यांचा, तो आजपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही, तो देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न यावेळेला करा. आता एक प्रश्न प्रामुख्याने समोर येतो की दिघे साहेबांचं ठाणं त्यांनी बनवलेलं ठाणं आहे, म्हणजे शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे. ठाणे म्हणजे शिवसेनेव्यतिरिक्त कोणी नाही. असं असताना शिवसेनेमध्ये जे काही प्रकार झाला, जे बंड झालं, जी फूट पडली, त्याच्यानंतर त्या सगळ्याचा परिणाम ठाणेकरांवर कुठेतरी झाला असं तुम्हाला वाटतं का? बघा, ही जी फूट पडली ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. कारण की जेव्हा आपण एका कुटुंबामध्ये राहतो आणि त्या कुटुंबामध्ये जर का असे वाद, तणाव आणि त्यामधनं जर का अशा पद्धतीची फूट पडण्याचं जे गोष्ट घडते, वेदना होतात. कारण की ह्या सगळ्या मंडळींना एकत्रित मी पहिल्यापासून बघितलेलं आहे. पण ठाणेकर जनता असो किंवा महाराष्ट्राची, आपली ही संस्कृती नव्हे की एखादी फूट पडली, त्या फूट पडल्यानंतर आपण स्वावलंबनी जर का बाजूला जाऊन स्वतःचं काहीतरी निर्मित केलं, काहीतरी तयार केलं तर गोष्ट वेगळी. पण जिकडे आपण मोठे झालो, ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो, त्यांच्यावरती तो घात करून, ते षडयंत्र रचून फक्त स्वार्थासाठी म्हणून जाणं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जे पाहिजे होतं ते मिळाल्यानंतर त्यांचं चिन्ह, त्यांचा पक्ष, इतर सगळ्या गोष्टी जोर जबरदस्तीने खेचून घेणं हे अत्यंत शोकांतिक आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. पण हे कुठेतरी आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक दुःखाचं, एक वाईट वाटण्याचं राजकारण आणि त्याही पलीकडे जाऊन हे जे संस्कार आपल्यावरती नाहीत, ते अशा पद्धतीचे संस्कार होत असताना दिसताना पुढच्या पिढीचं काय, हा एक मोठा प्रश्न. धर्मवीर सिनेमा पाहिला? हो, दोन्ही धर्मवीर पाहिले मी. काय वाटतं? धर्मवीर पहिला जेव्हा मी पाहिला तेव्हा मी स्वतः, जेव्हा दिघेसाहेब येताना ते दाखवतात आणि ते त्याच्यामध्ये जी गाणी वगैरे दाखवलेली आहेत, भाऊक क्षण आहे. कारण की साहेबांच्या अनेक आठवणींना त्या उजाळा येतो.
पण त्याच्यानंतर जेव्हा आपण बघाल आणि धर्मवीर 2 जेव्हा बघाल तेव्हा आपल्याला दिसतं की धर्मवीर कमी आणि स्वतःच्या बाबतीत जास्ती हा दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. मी अनेक वेळा असं सांगितलं की दिघेसाहेब हे फक्त 2, 3, 5 जणांपुरते मर्यादित नव्हते. हे ठाणेकरांच्या आणि आत्ता असलेल्या पालघर जिल्ह्यामधल्या आणि त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये असंख्य लोकांच्या हृदयामध्ये एक वेगळं स्थान करून बसलेले, एक निस्वार्थी वृत्ती, उभं आयुष्य निष्ठेने जगलेले, जे शेवटच्या क्षणापर्यंत भगव्याप्रती निष्ठा ठेवली, बाळासाहेबांच्या प्रती निष्ठा ठेवली. संघटना म्हणजे सर्वस्व होतं. संघटनेमध्ये काम करणारे लोक हे त्यांचं सर्वस्व आणि ते कुटुंब होतं. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर का बघितलं तर धर्मवीर 1 आणि 2 मला असं वाटतं फेक स्टोरी आहे. अनेक गोष्टी ज्या दाखवलेल्या आहेत त्या स्वतःहून काहीतरी एक काल्पनिक स्टोरी बनवून एक कमर्शियल मूवी आपल्याला दिसते आणि त्याच्यामधनं कसं आहे आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही एनकॅश करायची नसते आणि दिघेसाहेब हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या बाबतीत एनकॅशमेंट हा विषय येत नाही, ज्यांनी उभ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये कधी स्वार्थ साधला नाही, स्वतःसाठी मिळकत काय आहे ती बघितली नाही. ते गेल्यानंतर त्यांच्या पश्चात असं काहीतरी करून स्वतःसाठी कुठेतरी आपण जे करतोय ते योग्य हे जे दाखवण्याचा एक केविलवाणा प्रकार आहे लोकांना, तो महाराष्ट्राच्या जनतेला पटलेला नाही. आता आपण बघतो की एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो आणि त्याच्यात तुमच्यासारखं चॅलेंज त्यांच्यासमोर आलं आहे. पण आपण त्यांची सरासरी आकडेवारी बघितली तर प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचं मताधिक्य तसं तसं वाढत गेलं. तर ते कुठे चॅलेंज वाटतं आहे तुम्हाला? 2 गोष्टी. एक तर ठाणे जिल्हा म्हटलं तर तो दिघेसाहेबांचा बालेकिल्ला, शिवसेनेचा बालेकिल्ला. म्हणून मुख्यमंत्री असो किंवा कोणी असो हा त्यांचा बालेकिल्ला नाही. मुख्यमंत्री बनण्यासाठी एवढे वर्ष जे काय त्यांनी घातलेलं आहे त्याच्यापाठी सर्वात जास्ती मेहनत ही जशी त्यांची स्वतःची असेल त्याच पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते आज त्या ज्यांनी मतदान केलं ते नागरिक म्हणून एखाद्या कार्यकर्त्याला नेता म्हणून घडवणं हे नागरिकांच्या हातात असतं. त्याला जिंकवून देणं, त्याच्यावरती विश्वास ठेवणं हे नागरिकांनी केलेलं आहे. राहिली गोष्ट की मताधिक्याचं जर का आपण बोलायला गेलं तर मला असं वाटतं 2019ला जवळपास 89,000चा जो काही त्यांना लीड होता तो या लोकसभेला त्याच विधानसभा क्षेत्रामध्ये तो कमी होऊन 44,000वरती आलेला आहे. सगळे दाखवताना एक गोष्ट सांगतात पण प्रॅक्टिकल गोष्टींवरती जर का आपण लक्ष दिलं तर 89वरनं 44ला येणं ह्याच्यामध्ये कुठेतरी लोकांच्या मानसिकतेत, लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदलाव आहे आणि येणाऱ्या पुढच्या ह्या निवडणुकीमध्ये लोक नक्कीच बदलाव करतील. मतदारसंघामध्ये प्रामुख्याने भेडसावणाऱ्या समस्या काय तुम्हाला वाटतं? अनेक समस्या आहेत. आता जर का लढण्याचं झालं आणि जर का ती लढत मुख्यमंत्र्यांबरोबर आहे तर बघत असताना आपण तो मतदारसंघ आणि त्याचबरोबर उभा महाराष्ट्र जर का बघायला गेलं तर पहिली गोष्ट म्हणजे शेतकरी आत्महत्या करतायत का, त्याच्यामध्ये कुठे कमी झाली आहे का, तर ती तुम्हाला दिसत नाही. विद्यार्थ्यांचं भविष्याचं काय हे अंधारात आहे. अनेक वेळेला ते ज्या परीक्षेसाठी दिवसरात्र मेहनत घेतात तेच पेपर लीक होऊन जातात. आरोग्याच्या बाबतीत बोलायला गेलं एक मोठी समस्या आपल्याकडे दिसते म्हणजे कोविडमध्ये ज्या पद्धतीने लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न झाला त्याच्या पलीकडे जाऊन आज जेव्हा सणासुदीला सगळं काही ओपन केलं आहे, आम्ही सगळं उघड केलं आहे, लोकांना आनंद घेता येतो आहे, हे त्याच्या बदलत आहे कारण की कोविडमध्ये आपले जीव वाचले. जीवच वाचले नसते तर आजचा दिवस आपण बघू शकलो नसतो. पण या ठाण्यामध्ये असलेलं ठाण्यालगत म्हणजे कळव्याला छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे, तिकडे 22 मुलांचा त्या दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला. महिलांच्या बाबतीत बोलणं झालं तर हे लोक महिलांना आरक्षणाचं बोलतात, संरक्षणाचं बोलत नाहीत. आपण बघाल की जी आई, जी बायको आपल्या मुलीला, आपल्या बहिणीला जे घराच्या बाहेर पाठवत होते, जे का विश्वासाने पाठवत होते, ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि धर्मवीरांमध्ये त्यांनी स्टोरी दिलेली आहे की महिलेवरती अन्याय झाल्यावर काय होतं, हे होण्यानंतर आंदोलनाने आम्ही कारवाया करू ही जी भाषा आहे ही माझ्यासारख्या तरुणाला पटण्यासारखी नाही. मला असं वाटतं माझ्या आई बहिणी असतील, माझ्या परिचयातल्या जर का महिला असतील तर त्यांच्यावरती अन्याय होतोपर्यंत थांबाच कशाला. मग त्याच्यासाठी आपण उपाययोजना ह्याच्या अगोदर करणार आहोत का, आणि मग ती जर का केली तर ती की उपयुक्त ठरेल. अजून पुढे जाऊया. आज जे विधानसभा क्षेत्र आपण कोपरी पाचपाखाडीचं म्हणतो आहे तो इंडस्ट्रीयल बेल्ट आहे. त्या इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस झालेले आहेत, म्हणजे कंपन्या बंद होऊन कॉर्पोरेटच्या बिल्डिंग झालेल्या आहेत. तिथला जो तरुण आहे, जो सुशिक्षित आहे, जे अनेक विषयांमध्ये काम करतात, म्हणजे तळागातल्या तरुणांपासून जे कमीत कमी सॅलरीमध्ये असतील, जे मोठमोठे सॅलरी घेतात, ते ठाणे शहरामध्ये कमी, म्हणजे त्या कोपरी पाचवडीच्या कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये कमी, आणि मुंबई, अंधेरी त्याच्याही पलीकडे जाऊन ते लोक नोकरी करतात. ह्याच्यावरचं कारण काय? मग तुम्ही तिकडे कुठे काही इन्फ्लुएन्स करू नाही शकत का या गोष्टी? एज्युकेशनच्या बाबतीतचं म्हणण्याचं झालं, इथल्या म्युन्सिपल शाळा जाऊन बघा, त्यांची अवस्था बघा. गरिबाच्या मुलांनी सदैव गरीबच राहावं का?
किंवा त्याचं जे काय ॲम्बियन्स आहे, ज्या वातावरणात तो वाढतो आहे त्याच्यामध्ये तो काय पद्धतीने शिकू शकेल, त्याच्यामध्ये कुठेच बदलाव नको का? म्हणजे जे 30-40 वर्ष आईवडिलांनी खस्ता खाल्ल्या, ज्या पद्धतीने संघर्ष केला, तेच पुढच्या भविष्यकाळाने त्या मुलांनी संघर्ष करावा का? ह्याच्या पुढे अजून एकदा जाऊया, की आपण स्वच्छ ठाणे म्हणतो, सुंदर ठाणे म्हणतो, स्मार्ट सिटीच्या अंतर्गत 2,000 कोटी रुपये आले. ते 2,000 कोटी रुपये गेले कुठे? 2,000 कोटी रुपये गेले कुठे हा मोठा प्रश्न आहे साहेब. जर का आपण विचार केला, इकडे करप्शन हा भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात आहे. का म्हणू नये? तुम्ही दिवाळी आली, सणासुदीच्या दिवसाला रस्त्याला लाईटिंग करता, तुम्ही रस्त्यांवरती असलेल्या भिंतींवरती पेंट करता. ह्याच्याने सर्वसामान्य जनतेला फक्त 4 दिवसाची दिवाळी दिसते. पुढचे जे काही त्यांचे दिवस आहेत, पुढचे जे 5 वर्ष आहेत, ते अंधकारात जातात. मला असं वाटतं कुठेतरी त्यांच्या आयुष्यात आपण उजाळा कसा देऊ शकतो ह्याकडे लक्ष असलं पाहिजे. ज्या मतदारसंघाचं आपण बोलतो आणि जिथनं मी नेतृत्व करण्याचं माझा एक विचार आहे किंवा मानस आहे, जर का लोकांनी मला तसा आशीर्वाद दिला तर तिकडे डम्पिंगची खूप मोठी समस्या आहे. ज्या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत तुम्ही म्हणता आमची सिटी स्मार्ट आहे आणि तलावांची सिटी, स्वच्छतेची सिटी, इकडे डम्पिंगच्या अंतर्गत इकडे 10-10 दिवस इकडे कचरा उचलला जात नाही. मग ह्या लोकांनी घाणीतच राहावं का? इकडे पाणी असेल, लाईट असेल, क्लस्टरचा विषय असेल, अनेक प्रश्न आहेत. क्लस्टर म्हणत 3-4-5 वेळा ह्या लोकांनी श्रीफळ वाढवले, अजूनपर्यंत काय झालं नाही. आणि मला खात्री आहे की असं होणार नाही, कारण की जोपर्यंत ज्याच्या डोक्यावरती छप्पर आहे त्याला जर का तुम्ही विश्वासात घेत नाही, त्याच्यामधल्या त्रुटी काय आहेत, त्याच्यामधले तुमचे अधिकार काय आहेत, हे जोपर्यंत तुम्ही गोरगरिबांना सांगत नाही, तोपर्यंत स्वतःच्या स्वहक्काचं घर सोडून आपण रस्त्यावरती येणं हे कुठेतरी मनामध्ये भीती आहे. अनेक अशा सोसायटीज आहेत ज्यांना रिडेव्हलपमेंट करायची आहे, पण त्या रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत देखील कुठे ना कुठेतरी जो अंकुश हवा, ज्या पद्धतीचा सपोर्ट हवा, फक्त ठराविक बिल्डरना का म्हणून, जिकडे सेल्फ डेव्हलपमेंट आहे तिकडे त्या लोकांना, मग ती सिंधी कॉलनीसारखी एक कोपरीमधली मोठी सोसायटी असेल, त्यांना द्या ना, त्यांना तुम्ही सपोर्ट करा, त्यांना सांगा की बाबा तुम्ही स्वतःहून डेव्हलप करू शकता, तुम्ही स्वतःहून पूर्ण PMC अपॉइंट करू शकता, तुम्हाला त्याचे बेनिफिट मिळतील. ते न सांगता तुम्ही कोणता तरी बिल्डर आणणार आणि सांगणार. असंख्य प्रश्न आहेत. मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक प्रश्न जो ठाणेकर विचारेल, जो तो टॅक्सपेअर विचारेल. इन्फ्राच्या बाबतीत जेव्हा हे लोक बोलतात, इन्फ्रा सांगायला बरं आहे, ब्रिजेस बांधले हे सांगायला बरं आहे, किती वेळा खड्डे पडतात आणि त्या खड्ड्यांमधनं किती उत्पन्न ह्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ह्या लोकांना मिळतं हे कोणी सांगत नाही. असंख्य प्रश्न आहेत, ह्या लोकांना त्याची उत्तर द्यावी लागतील. उद्धव ठाकरेंनी जेव्हा तुम्हाला बोलवलं असेल, उमेदवारीसाठी चर्चा केली असेल की या मतदारसंघात तुम्हाला उभं राहायचं, काय होती ती भावना? काय प्रेशर वाटलं की काय भावना होती ती? कसं आहे ना, भाऊक क्षण आहे. 23 वर्ष दिघे साहेबांच्या नंतर मी स्वतः कॉर्पोरेटमध्ये होतो. 2001ला दिघे साहेब गेले, 2008ला मी खऱ्या अर्थाने सोशल सर्व्हिसमध्ये आलो आणि स्वतःच्या NGOच्या माध्यमातून चालू केलं. 2010मध्ये मी युवा सेनेचं नेतृत्व करायला लागलो आणि तिथपासून माझा खरा प्रवास या राजकारणाचा चालू झाला. पण ह्या वेळेला मला माझ्या काकांची म्हणजे दिघे साहेबांची, ज्यांच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन आज माझी ओळख आहे, ती त्यांच्यामुळे. त्यांनी केलेले जे काही परिश्रम होते, त्यांनी उभं आयुष्यात जो त्याग केला, त्याच्यामुळे आज त्यांच्या नावामुळे, त्यांच्या पुण्यामुळे हा केदार दिघे घडला आहे. तर म्हणून मला माझ्या काकांची खूप आठवण येते आणि मला खरोखर ह्या शिवसैनिकांनी जे प्रेम दिलं, जे समाजाने प्रेम दिलं, त्याच्यामुळे अत्यंत भावूक क्षण होता. पण हे भावूक होत असताना मला एक माहिती आहे की मला पुढची पिढी घडवायची आहे. मला माझ्या पुढच्या पिढीला त्याच स्लममध्ये ठेवायचं नाही आहे. ते ज्या कष्टामधनं त्यांच्या आईवडिलांनी गेले, कुठेतरी बदलाव आणायचा आहे. मग तो कोणत्याही जाती धर्माचा माणूस असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्यांचं पुढचं आयुष्य हे अत्यंत सुंदर आणि उज्ज्वलमय असलं पाहिजे असं मला वाटतं. दिघे साहेबांच्या नावाचा उल्लेख केला की नाव वापरायला लागतं, त्यांच्या नावामुळे तुम्हाला ओळख मिळाली. पण आज मुख्यमंत्री स्वतःचा त्यांचा प्रचार करताना पण त्यांना संपूर्ण त्यांनी जो गट बनवला त्या गटाला देखील दिघे साहेबांची ओळख त्यांना सांगावी लागते. त्याबद्दल काय होतं? बघा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्या वेळेला एखादी व्यक्ती ही एवढी मोठी असते, जसे वंदनीय बाळासाहेब आहेत तसेच दिघे साहेब आहेत. आणि दिघे साहेब तर म्हणजे बाळासाहेबांकडनं म्हणजे त्यांना फॉलो करायचे. मला असं स्वतःहून जे काय दिसून येतं की ही अशी विभूती महाराष्ट्राला लाभली, ज्यांच्या बाबतीत जे लोक त्यांच्या सान्निध्यात आलेत त्या प्रत्येक माणसाला त्याचा फायदाच होणार, कोणाला नुकसान होणार नाही. म्हणून प्रत्येकाच्या मनावरती की त्यांनी कसं वापरावं, पण प्रत्येक गोष्टीची एन्कॅशमेंट करावी का किंवा त्याचा बाजार मांडावा का, तर मला चुकीचं वाटतं. त्याही पलीकडे जाऊन दिघे साहेबांनी उभ्या आयुष्यात स्वतःच्या आनंद आश्रमाला कधी नाव नाही लावलं, पण आज ती शोकांतिका आहे.
की ह्या लोकांनी यांच्या पक्षाचं नाव लावलं, स्वतःचं नाव लावलं. दिघे साहेबांनी कधी नवरात्र उत्सव, दहीहंडी उत्सव, अनेक उपक्रम जे या ठाणे जिल्ह्यामध्ये घेतले, ते गोरगरिबांना एकत्रित घेऊन, सर्वसामान्यांना एकत्रित घेऊन, पक्षाच्या जातीच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनी एकत्रित यावं आणि कुठेतरी ह्या ठाणेकरांचा उत्कर्ष व्हावा यासाठी या सगळ्या गोष्टी चालू केलेल्या. तिकडे या लोकांनी स्वतःचे ॲडव्हर्टाईजमेंट, स्वतःचे फोटो, म्हणजे ज्यांनी सुरुवात केली ते नावापुरते आहेत. पण हे जे दाखवू इच्छितात, जुन्या जाणकारांना पूर्णतः कल्पना आहे की किती गोष्टी चुकत आहेत. काही लोक बोलत आहेत, काही लोक मनामध्ये ठेवून आहेत. प्रत्येकजण आपल्या मनातली भावना येणाऱ्या या निवडणुकीत नक्कीच दाखवेल. शेवटच्या प्रश्नाकडे येतो सर. एकंदरीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं वारं कसं आहे? खूप पॉझिटिव्ह आहे. कारण की तुम्ही आपण बघाल की एक नरेटिव्ह म्हणा, खोटी आश्वासनं म्हणा, याला एक मर्यादा आहे. या लोकसभेच्या अगोदर ज्या वेळेला काही भाजपच्या नेत्यांनी ऑन रेकॉर्ड असं बोलले की आम्हाला 400+ करा, आम्ही संविधान बदलू. हे ऑन रेकॉर्ड न्यूज चॅनलवरती दाखवलं गेलं. तुमचा माइंडसेट काय आहे? तुम्हाला संविधान का म्हणून बदलायचं? तुम्हाला कुठे हुकुमशाही आणायची आहे का? त्याच बेसिसवरती हे लोकांपर्यंत पोचलं आणि लोकांनी ठरवलं नाही, ह्यांना 400 पार नाही करून द्यायचं आणि लोकांनी त्यांना थांबवून टाकलं. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला आपण स्थानिक पातळीच्या राजकारणावरती बोलतो, म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत स्पेसिफिकली बोलायला गेलं, असे अनेक प्रश्न आहेत जे राज्यस्तरीय आहेत आणि जे हाताळले गेले पाहिजे. आज ज्यावेळेला टोलमाफी केली, माझा एक सर्वसामान्य आणि माझ्याकडे 4 व्हीलर मी जी चालवतो त्याच्यामुळे माझा एक प्रश्न आहे की त्या 4 व्हीलरला तुम्ही 3 वर्षा अगोदर ज्या सत्तेत आलात, तुम्हाला जर का प्रामाणिकपणे ही टोलमाफी करायची होती तर त्यावेळेला करायला पाहिजे होती. निवडणुकीच्या अगोदर कशाला? शेतकरी असेल, मोफत इलेक्ट्रिसिटीच्या गोष्टी करता तुम्ही. कोणी मोफत मागितलं आहे? या महाराष्ट्रामध्ये तुम्ही स्वावलंबी लोकांना बनवायला पाहिजे. तुम्ही अवलंबी बनवलं, तुमच्यावरती अवलंबून राहायलाच पाहिजेत लोक, त्याच्याशिवाय त्यांचा उत्कर्ष नाही. महिलांना तुम्ही 1,500 देत आहे, कशासाठी? तुम्ही तरुणांचं काय? अनेक रोजगार, अनेक इथले व्यवसाय बाहेर जात आहेत, त्याच्यावरती तुम्ही बोलत नाही. तुमच्याकडे बोलायला विषय नाही. तुम्ही सांगता आम्ही घेऊन येऊ. अहो, पण घेऊन येऊन ती इस्टॅब्लिश होऊन, चालू होऊन, ती जेव्हा चालू होईल त्याच्यानंतर तुम्ही लोकांना घ्याल, तोपर्यंत तरुणांचं काय? अनेक तरुण सुसाईड करून झालेले आहेत. तुम्ही रिझर्वेशनच्या बाबतीत बोलताय. कुठच्या रिझर्वेशनच्या बाबतीत? म्हणजे 2 जाती एका ताटात जे जेवत होते, आज त्याच जाती एकमेकांच्या बरोबर भांडतायत. त्यांना जर का न्याय हक्क द्यायचा असेल तर तुम्ही त्या समाजाला मोठं करायला पाहिजे होतं. ते सोडून तुम्ही ह्यांच्यामध्ये लावालावीचे धंदे केलेत. तुम्ही मुसलमानांच्या बाबतीत बोलतायत, इतर धर्मांच्या बाबतीत बोलतायत. कुठे होती जातीपातीची राजकारण? ज्यावेळेला कोविड होता, अनेक ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये घटना घडली आणि या भारतभर घडली की मुसलमान गेला, ज्यावेळेला त्याच्या घरचे हात लावायला तयार नव्हते, तेव्हा हिंदूंनी ती कबरमध्ये ठेवून त्यांचं जे काय त्यांच्या पद्धतीने जे करायचं होतं ते केलं. ज्यावेळेला हिंदू गेला त्यावेळेला मुसलमानांनी त्याला हिंदूंच्या प्रमाणे अग्नी दिला. त्यावेळेला कोणी आलं नाही या धर्माच्या बाबतीत बोलायला. आणि प्रत्येक वेळेला हे धर्म, ही जात, हे एवढंच बोलून राजकारण करणार का? तुम्ही मुलांच्या आयुष्याबाबतीत, लोकांच्या आयुष्याबाबतीत त्यांना पुढे आपण काय देऊ, किती चांगलं देऊ, त्यांचे मूलभूत अधिकार काय, त्यांना कसा न्याय मिळेल, याच्या बाबतीत कोणीच बोलणार नाही का? हा मोठा प्रश्न आहे. धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून मुंबई आउटलुकला वेळ द्याल. आमच्या सर्व प्रेक्षकांकडून तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.